मी एक खूप काइंड, जेंटल आणि हेल्पफुल नेचरची पर्सन आहे. मला लोकांची मदत करायला, मला लोकांना मोटिवेट करायला, मला मला लोकांना इन्स्पायर करायला खूप आवडतं. सो दॅट वॉज द रिझन आय स्टार्टेड रायटिंग कॉलेज. आणि या सगळ्या गोष्टींनी माझ्या जवळच्या मित्रांना, मैत्रिणींना मदत झाली बरीच. माझी आई पण काहीतरी शिकली माझ्याकडनं, बिकॉज हे जे सगळं मी शिकले ते मी माझ्या आईवडिलांकडनं शिकली. माझ्या बाबांना खूप छान वाटतं जेव्हा मी अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती बोलते, लिहिते, मी माझं मत व्यक्त करते. आणि हा सर्किट मला खूप आवडायचा की मी पोस्ट करायचे काहीतरी, लोक इन्स्पायर व्हायची बिकॉज मला त्यांचे फीडबॅक्स यायचे. मला त्याच्याने खूप आनंद व्हायचा. मला असं वाटायचं की चला, माझे जे काही विचार आहेत, माझी जी काही बिलीफ सिस्टम ती मी लोकांपर्यंत पोहोचवू शकते. दॅट वॉज अ व्हेरी ग्रेट फिलिंग फॉर मी. द सर्किट वॉज अ काइंड ऑफ अ डिसाइडिंग फॅक्टर फॉर माय डिसिप्लिन टू write these columns or discipline to motivate people on everyday basis. मधल्या काही काळामध्ये माझा डाऊन फेज आला. ते मी माझ्या आईशी, माझ्या मैत्रिणीशी बोलायचे. त्यांनी मला तेच सांगितलं, तू केवढे छान छान ब्लॉग्स लिहितेस, तू केवढे छान कॉलम्स लिहितेस, तू किती इन्स्पिरेशनल गोष्टी पोस्ट करतेस, तर मे बी यू कॅन गो बॅक टू दोज थिंग्स दॅट यू हॅव रिटन. आणि ॲट सम पॉईंट मला जे एक्सपेक्टेड होतं की ते सगळं वाचल्यावरती, माझे स्वतःचेच शब्द मी वाचल्यावरती मला जे ग्रेट फिलिंग येईल ती आली नाही. सो मी पिंटरेस्टवरती एक कोट वाचला अँड दॅट which said you have to water your own seeds first so that you can grow a garden in the future. And that hit me somewhere की मी लोकांना इन्स्पायर करत होते, मी लोकांना मोटिवेट करत होते. हे सगळे जे काही शब्द होते माझे, ते फक्त शब्दच म्हणून राहिले. मी त्यांच्यावर कधी विश्वास ठेवला का नाही ह्याचा मी विचार नाही केला. ह्या कोटनी माझ्या डोक्यात एक गोष्ट स्ट्राईक झाली. मला माझ्या शब्दांवरती विश्वास आहे की नाही, मला माझ्या स्वतःच्या एनर्जीवर विश्वास आहे की नाही, हे सगळे प्रश्न मला यायला लागले. Because one way or the other, when I used to write, I used to feel energetic, and when I used to pass on that energy through social media, or when I used to pass on that energy through some social gatherings or friends gatherings, मला खूप छान फीडबॅक्स मिळायचे. मला लोक सांगायचे की अरे, तुझे शब्द इतके मोटिवेटिंग आहे, तुझ्या शब्दांनी आम्हाला खूप आधार मिळतो. पण मी हा विचार कधीच केला नाही की मलाच माझ्या शब्दांनी आधार मिळतोय का नाही. मी तो जो सर्किट बिल्ड केला होता तो होता तरी छान, पण आय थिंक त्याच्यात वॉइडनेस खूप होती. जेव्हा मला हे रिअलाइज झालं त्या दिवसापासून मी ठरवलं की नाही पियुषा, आधी तुझ्या शब्दांवरती तुझा विश्वास असला पाहिजे. तू जी एनर्जी पास करतेस ती फक्त पास करून नाही सोडायची, त्या एनर्जीचा तू स्वतः उपयोग कर, एनर्जीला तू पूर्णपणे फील कर आणि मग ती एनर्जी पास कर. तुझ्या शब्दांमध्ये काहीतरी अशी जादू आहे ज्याच्याने लोक इन्स्पायर होतात. डू यू रिअली थिंक दॅट युअर वर्ड्स हॅव मॅजिक? ह्याचा तुझ्यावर विश्वास आहे का? ह्या गोष्टींचा विचार कर. हे सगळं रिअलाइज झालं आणि त्यातूनच मी सेल्फ लव्ह, सेल्फ ग्रोथ, सेल्फ डिसिप्लिन ह्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्याशी मी स्वतः अटॅच होऊ शकते त्या मी शिकले. स्वतःसाठी दिवसातले 15 मिनिटं काढणं असू दे, ऑरल्स आवडते तशी कॉफी बनवून पिणं असू दे, ऑरल्स चांगला ड्रेस घालून हा व्हिडिओ शूट करणं असू दे, ऑरल्स काहीही, कुठलीही गोष्ट जी की माझ्याशी रिलेटेड आहे ती मी करायला लागले हळूहळू. या सगळ्या छोट्या हॅबिट्समधनं मी जो एक सर्किट डिझाईन केला होता स्वतःसाठी, जिथे मला वाटायचं की अरे, मी हे केल्यावरती लोकांना छान वाटेल, तो मी थांबवला, तो मी सर्किट ब्रेक केला. अँड आय थिंक रिअलायझेशन वॉज अ ग्रेट थिंग फॉर मी इन दिस होल प्रोसेस. अँड दॅट्स द रिझन आय कुड ब्रेक दी ओल्ड पॅटर्न्स, दी ओल्ड सर्किट्स विच आय हॅड बिल्ड, आणि एक अशी नवीन हॅबिट तयार करू शकले जिथे मी स्वतःवर फोकस करू शकते. लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन व्हॉट आर द हॅबिट्स दॅट यू हॅव बिल्ड. सी यू इन द नेक्स्ट वन. बाय.